खास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आज आपण बघत आहोत मोत्यांच्या बांगड्या पार्ट 9 आणि आपण बघू शकता आजचं हे कॉम्बिनेशन अतिशय रॉयल असं ग्रीन अँड ब्राऊन कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे आणि त्यासोबतच रॉयल टच देण्यासाठी आपण गोल्डन बीड्स सुद्धा यूज केलेले आहेत। आज आपण 3 डिझाईन्स बघणार आहोत। हे आता बघताय ते आहे डिझाईन नंबर 3, हे आहे डिझाईन नंबर 2 आणि हे असणार आपलं डिझाईन नंबर 1। तर अशी टोटल 3 डिझाईन्स बघणार। तिन्ही डिझाईन्स अतिशय रॉयल अशी दिसत आहेत। तर सुरुवात करूया ब्राऊन बीड्स पासून। आपण ब्राऊन बीड्स घेतलेले आहेत 3 मिलीमीटर साईजचे आणि त्यांची आपण फुलांची साखळी एक तयार करून घेत आहोत। त्यासाठी आपण 4 बीड्स घेतलेले आहेत सुईमध्ये आणि आपण त्या 4 बीड्सना एक गाठ मारून एक फुलाचा आकार तयार करून घेतला आणि सुई पुढच्या 2 मोत्यांमधून पास करून एक्स्ट्रा थ्रेड आपण कट केला। आता हे जे आपलं पहिलं फूल तयार झालंय 4 मोत्यांचं, त्याची साखळी आपल्याला तयार करायची। तर ती साखळी करण्यासाठी आता आपण दरवेळेस सुईमध्ये घेत आहोत 3-3 मोती आणि हे 3 मोती घेतल्यानंतर सुई आपण आपल्या शेवटच्या मोत्यातून अपोजिट साइडनी पास करणार, म्हणजे असं पुन्हा एक 4 मोत्यांचं फूल तयार होतं आणि अशी साखळी आपली वाढत जाणार आहे। दरवेळेस आपण साखळी वाढवताना 3-3च मोती सुईमध्ये घेणार आहोत। तर आज आपण हे जे डिझाईन बघत आहोत ते आहे आपल्या ओखास क्रिएशन वरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीज मधील मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीजचा पार्ट 9 म्हणजेच महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने डे 45 मोत्याच्या बांगड्या पार्ट 9। तर इथे आपण 8 इंचेस एवढ्या लांबीची साखळी तयार करत आहोत, कारण आपण 2/6 साईजची बांगडी तयार करत आहोत। आपण जेवढी मोठी साईज हवी तेवढं 1-1 इंचेस वाढवणार आहात। 2/6 साठी आपण 8 इंचेस साखळी घेतली, कारण आपण जेव्हा हे अशा प्रकारे ह्या साखळीची 2 टोकं जोडत आहोत तेव्हा त्या 2 टोकांच्या मध्ये अशा प्रकारे आपण स्क्रीनवर बघता एक फूल तयार होतं, ज्याने अर्धा इंच लांबी आपोआप वाढते। तर ती टोटल लांबी होते आपली मग 8.5 इंचेस। तर 8.5 इंचेस आपल्याला लागते 2/6 साईजच्या बांगडीसाठी। तर अशा प्रकारे 2 टोकं जोडून आपण गोल साखळी तयार करून घेतली आणि गाठ मारून आकार सिक्युअर केला। आता आपण बघू शकता आपली ही जी 2/6 साईजची बांगडी आहे त्याला अगदी व्यवस्थित होत आहे आपण तयार केलेली साखळी। आता हे असं आपण लावून घेणार आहोत या साखळीला आपल्या बांगडीवर, म्हणून त्यासाठी आपण 2 बांगड्या आधी ग्लूच्या मदतीने चिटकवून घेणार। अशा प्रकारे आपण जो ग्लू भेटतो मार्केटमध्ये तो यूज करणार। कोणत्याही प्रकारचा ग्लू चालेल आपल्याला, कारण पुढे बांगडीला मजबूती येणारच आहे आपल्या मोत्यांमुळे। तर 2 बांगड्या चिटकवून घेतल्यावर आपण वर ग्लू लावून घेत आहोत, कारण आपण जी साखळी तयार केली मोत्यांची ती आता आपण ह्या 2 बांगड्यांना चिटकवणार आहोत। तर असं आपण 2 बांगड्यांना ग्लू लावून घेतला आणि आपली साखळी आता आपण त्या ग्लूवर ठेवली आणि व्यवस्थित आपली बांगडी आणि ती साखळी अटॅच झालेली आहे। तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपली साखळी बांगडीला चिटकलेली आहे। आता आपण थोडा शेडिंग इफेक्ट आणण्यासाठी गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, त्याने आपल्याला रॉयल टच पण येतो आणि शेडिंग इफेक्ट पण येतो। 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स आहेत हे। आपण सुई आपल्या साईडच्या मोत्यापर्यंत आणली, सुईमध्ये 3 मोती घेतले गोल्डन बीड्स आणि सुई वापस त्याच मोत्यातून अपोजिट डायरेक्शनला पास केली आणि आपलं 4 मोत्यांचं फूल तयार झालं। आता ह्या फुलाची साखळी आपण तयार करणार, त्यासाठी दरवेळेस 2-2च मोती आता आपण घेणार आहोत आणि सुई अशा मोत्यांमधून पास करणार की 4 मोत्यांचं फूल दरवेळेस तयार होताना आपल्याला दिसणार आहे। तर दरवेळेस आपण सुईमध्ये 2-2च 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स घेणार आणि ही साखळी आपण पूर्ण राऊंडभर तयार करणार आहोत। आपण मुद्दामच गोल्डन बीड्स घेतलेत, कारण आपण बघू शकता ब्राऊन आणि गोल्डन हे कॉम्बिनेशन शेडिंग इफेक्ट आणत आहे आणि आपल्या बांगडीला अजूनच एक रॉयल टच येत आहे, म्हणून तो शेडिंग इफेक्ट आणण्यासाठी आपण हे 2 मिलीमीटर साईजचे गोल्डन बीड्स वापरत आहोत या ठिकाणी। आपण बघू शकतोय जसं जसं आपली साखळी तयार होते तसं तसं एक रॉयल टच येत आहे आणि शेडिंग इफेक्ट अतिशय सुंदर दिसत आहे बांगडीचा। तर इथे आता आपल्या साखळीचा शेवट आलेला आहे। शेवटी आपण एकच गोल्डन बीड घेतला 2 mm साईजचा
आणि तो अशा प्रकारे प्लेस केला 2 अपोजिट एंड्समधून की आपलं 4 मोत्यांचं फूल तयार झालं आणि आपली साखळी कंप्लीट झालेली आहे या ठिकाणी. आता ह्या गोल्डन साखळीला बांगडी भोवती आपण आवळून घेणार आहोत. त्यासाठी आपण 2 mm साईजचे गोल्डन बीड घेतले. एक गोल्डन बीड सुईमध्ये घेतला. सुई आपल्या मधल्या मोत्यातून पास केली. गोल्डन बीड जे 3 आहेत त्यांच्या मधल्या मोत्यातून पास केली आणि सरळ सरळ आपण सुई मधल्या मोत्यातून पास करणार. सुईमध्ये एक गोल्डन बीड घेणार आणि सुई पुढच्या मधल्या मोत्यातून पास करणार. असं करत करत ही जी आपली तीन मोत्यांची लाईन आहे ती आपण आवळून घेत आहोत आपल्या बांगडीच्या भोवती. असं केल्याने आपल्या मोत्यांच्या डिझाईनला अजूनच मजबूती भेटणार आहे. आपल्या मोत्यांचं डिझाईन हे बांगडी भोवती अतिशय व्यवस्थित घट्टपणे आवळून घेत आहोत आपण. म्हणजे आता आपण बांगडी कशी हाताळली तरी आपलं मोत्यांचं डिझाईन तसंच राहणार आहे. कारण आपण चिटकवलेलं सुद्धा आहे डिझाईन आणि आपण सुई आणि धाग्याने ते मोती वापरून आवळून पण घेत आहोत. व्यवस्थित आपल्या बांगड्यांभोवती मोत्यांचं आवरण तयार करत आहोत आपण. तर इथे आपण बघू शकता जसं जसं आपण एक एक मोती गुंफत आहोत तसं तसं मोत्यांचं आवरण एक तयार होत आहे बांगड्यांभोवती आणि मोती आपल्या काचेच्या बांगड्यांभोवती आवळून बसत आहेत. आता एक बाजू झाली आपली कंप्लीट. हे सेम प्रोसेस आपण दुसऱ्या बाजूला करणार. त्यासाठी सुई मोत्यांमधून पास करून आपण दुसऱ्या बाजूच्या मोत्यापर्यंत आणली आणि ह्या बाजूच्या मोत्यापासून आपण साखळी तयार करायला सुरुवात करणार आपल्या 2 मिलीमीटर साईजच्या गोल्डन बीड्सची. जशा प्रकारे आपण ही पहिली बाजू केली तशीच आपण दुसरी बाजू सुद्धा आता या ठिकाणी तयार केलेली आहे आणि आपण बघू शकता शेडिंग अतिशय सुंदर दिसत आहे. गोल्डन आणि ब्राऊन कॉम्बिनेशनचं शेडिंग तयार झालंय आणि लुक अतिशय रॉयल आलेला आहे बांगडीला आणि ही अशी बांगडी सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. आणि हे आहे आपलं आजचं डिझाईन नंबर 1 जे की आपण इझिली हातात सुद्धा घालू शकतो. कारण मोत्यांनी आपलं हे डिझाईन आवळून घेतल्यामुळे अतिशय मजबूती आलेली आहे मोत्यांच्या साखळीला. आपल्याला आठवत असेल आपण ह्याच कॉम्बिनेशनचा ठुशी मणी हार आपल्या ठुशी सिरीजमध्ये केलेला आहे डिझाईन. तर त्यावर हे आजचं बांगडीचं डिझाईन मॅचिंग होणार आहे असं मला वाटतं. कमेंटमध्ये लिहा आपल्याला काय वाटतं ते. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली, मोत्यांची सारी पिन ही सिरीज सुद्धा केली. तर ही सिरीज जशी पुढे जात आहे तसे तसे आपले मॅचिंग सेट तयार होत आहेत. आपण सुरुवात केलेली आहे डिझाईन नंबर 2 ची. यासाठी आपण ग्रीन कलरचे सीड बीड घेतलेले आहेत. आपण सुई आपल्या ब्राऊन रंगांच्या फुलापर्यंत आणलेली आहे. सुईमध्ये घेतले 3 सीड बीड आणि सुई ज्या दिशेने आपण बाहेर काढली त्याच दिशेने सीड बीड असलेली सुई पुन्हा आपण बाहेर काढलेली आहे. तर असं केल्याने आपल्या प्रत्येक फुलाच्या मध्यभागी 3 सीड बीडची लाईन तयार झालेली आपल्याला दिसत आहे. दरवेळेस आपण सुईमध्ये 3 सीड बीड घेणार ग्रीन रंगाचे आणि सुई ज्या दिशेने आपण बाहेर काढली त्याच दिशेने पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार. असं करत आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करणार आहोत. तर इथे आपण हा पूर्ण राऊंड करणार आणि हे आपलं डिझाईन नंबर 1 आपण बघितलं आणि आता हे आपलं डिझाईन नंबर 2 तयार झालेलं आहे. आपण प्रत्येक फुलाच्या सेंटरला 3-3 सीड बीडची लाईन तयार केलेली आहे. अतिशय सुंदर अतिशय मजबूत असं हे डिझाईन तयार झालंय. अतिशय इझिली आपण हातात घालू शकतोय आणि मोत्यांचं आवरण अतिशय व्यवस्थित बांगड्यांभोवती गुंफलेलं असल्यामुळे आपलं मोत्यांचं आवरण तसंच राहतंय. कशी हाताळली आपण बांगडी तरी तसंच राहतंय आणि अतिशय सुंदर असं डिझाईन नंबर 2 आपण बघू शकताय. आता आपण सुरुवात केलेली आहे डिझाईन नंबर 3 ची. त्यासाठी आपण सुई आपल्या हिरव्या सीड बीड मधून पास करून अपोजिट साईडला आणली आणि त्या ठिकाणी आता सुईमध्ये आपण घेणार 2 सेम कलरचे सीड बीड आणि ते सीड बीड आपण पुढचा जो आपला गोल्डन बीड आहे त्या मोत्यामधून सुई पास करणार. म्हणजे असा एस शेप तयार झालेला आपल्याला दिसणार आहे आणि असा शेप आपण तयार करणार आहोत पूर्ण आपल्या राऊंडवर. यासाठी आपण आपले जे 3 सीड बीड आहेत त्याच्या दोन्ही बाजूंनी
2 सेम कलरचे सीड बीड लावून घेणार आहोत. कसे तर आता पुन्हा एकदा बघूया. आपण सुईमध्ये घेतले 2 ग्रीन सीड बीड आणि सुई आपल्या ज्या 3 आपले जे सीड बीड आहेत त्यातून पास केली आणि असं केल्याने आपल्याला एका बाजूला 2 सीड बीड मिळाले. आता दुसऱ्या बाजूला पुन्हा सुईमध्ये 2 सीड बीड घेणार आणि सुई पुढच्या मोत्यातून पास करणार. म्हणजे आता आपल्या 3 मोत्यांच्या दोन्ही बाजूंना 2 सेम कलरचे सीड बीड लावून घेतल्यामुळे असा एस आकार तयार झालेला आपल्याला दिसत आहे. आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये आपण अशीच मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन आणि पारंपरिक डिझाईन्स बघत असतो. तर हे डिझाईन जर आपल्याला आत्तापर्यंत आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे आपल्याला आपले नवनवीन डिझाईन्स आली की नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आपल्या ओळखीच्यांसोबत. म्हणजे सगळ्यांनाच कळेल की घरी असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी आपण मोत्यांचे दागिने कसे बनवू शकतो ते. इथे आपण बघू शकतो अतिशय सुंदर असं सीड बीडचं डिझाईन तयार झालेलं आहे. एस शेप आपल्याला क्लिअरली दिसत आहेत आणि त्या एस शेपमुळे हे डिझाईन अतिशय उठून दिसत आहे. त्याला एक स्पायरल असा फील आलेला आहे, लुक आलेला आहे. आपण स्पायरल मोत्यांचं डिझाईन आपल्या मोत्यांच्या बांगड्या पार्ट 7 मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण गोल्डन अँड व्हाईट कलरचे बीड्स वापरून स्पायरल डिझाईन तयार केलेलं आहे. ते सुद्धा बघून घ्या. म्हणजे स्पायरल डिझाईन आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो हे सुद्धा लक्षात येईल आपल्या. आता इथे आपलं मोत्यांचं डिझाईन सिक्युअर करण्यासाठी आपण व्यवस्थित गाठ मारून घेतली आणि धागा लगेच कट करणार नाही. आपण पुढच्या 2-3 मोत्यांमध्ये पास करूनच धागा कट करणार आहोत आपण. तर त्यासाठी पुढच्या 2-3 मोत्यांमधून आपण सुई पास केल्यानंतर धागा कट केला आणि आपण बघा अतिशय रॉयल असं हे डिझाईन तयार झालेलं आहे. ब्राऊन अँड गोल्डन शेडिंग अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असं हिरवं जे सीड बीडचं डिझाईन आहे एस शेपचं, त्यामुळे अतिशय सुंदर असं स्पायरल लुक तयार झालेला आहे. अशीच मोत्यांच्या दागिन्यांची नवनवीन डिझाईन्स आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बघत असतो. हातात घातल्यावर बघू शकता अतिशय रॉयल लुक आलेला आहे. कंगन म्हणूनही आपण ह्याला वापरू शकतो. एवढं सुंदर आपलं कंगन तयार झालेलं आहे. तर हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन आपल्या ओळखीच्यांसोबत हे डिझाईन शेअरसुद्धा करा. म्हणजे सगळ्यांनाच घरच्या घरी बसून अशी मोत्यांच्या दागिन्यांची सुंदर सुंदर डिझाईन्स घरी असलेल्या वस्तूंपासून बनवता येतील. कमेंटमध्ये लिहा आजचं डिझाईन आपल्याला कसं वाटलं ते. आणखीन हा आपला मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीजचा पार्ट 9 आहे. म्हणजे पार्ट 10 मोत्यांच्या बांगड्या हे आपलं मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीजमधलं शेवटचं डिझाईन असणार आहे. कारण प्रत्येक सिरीजमध्ये आपण 10-10 डिझाईन्स बघत असतो त्या त्या दागिन्यांची. आतापर्यंत आपण ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली, मोत्यांची सारी पिन ही सुद्धा सिरीज केली आणि आत्ता आपली ही मोत्यांच्या बांगड्या ही सिरीज सुरू आहे. या सगळ्या प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे. नक्की बघून घ्या. आणि आपल्या ह्या मोत्यांच्या बांगड्या ह्या सिरीज नंतर आपण घेऊन येत आहोत मोत्यांचे हार ही सिरीज, ज्यामध्ये मोत्यांच्या हारची 10 वेगवेगळी डिझाईन्स आपण बघणार आहोत. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.